नमस्कार सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा. नमस्कार नमस्कार. वेलकम. चला तर आपल्या 3 दिवसीय क्लासचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आज आपण विशेष म्हणजे जस्ट मिनिट. ओके सो वेलकम. सो आज आपण हीलिंग हा विषय अनुभवणार आहोत, शिकणार आहोत. ओके. सो आय होप एव्हरीवन इज रेडी. सो बिफोर गोईंग अहेड सर्वांना जरा विनंती आहे माझी की पेन पुस्तक वही जे आहे ते बाजूला ठेवून द्या 2 मिनटं. ओके. विल स्टार्ट विथ वन प्रोसेस. ओके. सो सर्वांनी जरा शांत बसायचं आहे. शांत बसायचं आहे. सिट रिलॅक्स. आणि 5 वेळा आपल्याला ब्रीदिंग करायची आहे. ओके. ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट. ओके. श्वास आतमध्ये घ्यायचा नाकाद्वारे आणि त्याला हळूहळू एकदम स्लोली आपल्या तोंडाद्वारे आपल्याला बाहेर सोडायचं आहे. स्ट्रॉ असते एखादी, त्या स्ट्रॉमध्ये जशी आपण फुंकर घालतो स्ट्रॉमध्ये, तसं आपल्याला असं एकदम हळू तो श्वास बाहेर सोडायचा. ठीक आहे. सो असं आपल्याला 5 वेळा करायचा आहे. त्यानंतर आपला क्लास आपण सुरू करू. ठीक आहे. रेडी? चलो. So everybody, just start. Close your eyes. Sit properly. Take a deep breath. आणि हळूहळू बाहेर सोडायचा आहे श्वास. व्हेरी गुड. ओके, कम ऑन, डू इट वन मोर टाइम. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे. हळूहळू बाहेर सोडायचा आहे. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. आणि हळूहळू बाहेर सोडायचा आहे. ओके, डू इट टुगेदर वन मोर टाइम एव्हरीवन. 1 2 3 अँड गो. टेक अ डीप ब्रेथ. हळूहळू बाहेर सोडायचं आहे. आणि वन लास्ट टाइम, शेवटच्या वेळेस एकदा, टेक अ डीप ब्रेथ. आणि हळूहळू बाहेर सोडायचं आहे. व्हेरी गुड. थँक यू सो मच. ओके, सो वेलकम. आता जेवढेही लोक इथे आहेत माझ्यासोबत, त्या सर्वांना माझी एक विनंती आहे की तुम्ही जर इथे आहात या क्लासमध्ये, सो हा क्लास संपेपर्यंत तुम्ही इथे थांबा, सो दॅट तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होतील. ओके. जे स्पेशली नवीन लोक आहेत त्यांना तर माझी स्पेशल विनंती आहे की तुम्ही इथे असलंच पाहिजे शेवटपर्यंत, तरच तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. चला तर आज आपण हिलिंग हा विषय शिकणार आहोत की एखाद्याला हिलिंग कसं करतात, किंवा हिलिंगचा अर्थ काय आहे, किंवा हिलिंगची प्रोसेस काय आहे. तर हे आपण शिकणार आहोत. आता तुम्हाला पेन आणि पेपरची गरज पडणार आहे, कारण काही स्टेप्स तुम्हाला लिहायचे आहेत. ओके. सो हिलिंग करताना काय काय करायचं असते आपल्याला. सो हिलिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली जी गोष्ट आहे ती आहे आधी समोरच्याला काउन्सलिंग करणे. ठीक आहे. समोरच्याशी आधी बोलणे, सोप्या भाषेमध्ये त्याला त्याच्याशी बोलणे. ओके. सो जेव्हाही कधी तुमच्याकडे एखादा व्यक्ती येतो हिलिंगसाठी, तुम्ही ॲज अ हीलर म्हणून काम करणार आहात, म्हणून तुम्हाला हे शिकवत आहे मी. किंवा आधी तुम्हाला स्वतःला हील करायचं आहे, तर त्याच्या आधी सगळ्यात पहिली स्टेप आहे, यू सेटल डाऊन. धावत पळत तुम्ही हिलिंग नाही करू शकत. ठीक आहे. सो यू हॅव टू सेटल डाऊन. यू हॅव टू सिट ॲट वन प्लेस. एका ठिकाणी शांत बसावं लागेल तुम्हाला. ओके. काहीतरी करता करता मी हिलिंग नाही करू शकत, की ठीक आहे मी इकडे पुस्तक वाचतो आणि तिकडे हिलिंग करतो, असं नाही होत. सो हिलिंगचा अर्थच आहे की तुम्ही शांत बसा, शून्य ज्याला आपण म्हणतो. ओके, काइंड ऑफ. ओके. ठीक आहे. सो तर पहिली गोष्ट ते आहे की जेव्हाही कधी तुमच्याकडे कोणी येईल की मला हिलिंग द्या किंवा मला ह्या गोष्टीसाठी मदत पाहिजे, तर त्याच्याशी तुम्हाला आधी काय करावं लागेल, बोलावं लागेल शांततेत, की बाबा काय अडचण आहे, किती दिवस झाले, काय त्रास आहे, हे सर्व तुम्हाला त्याला काय करावं लागेल, विचारावं लागेल. ठीक आहे. पहिली स्टेप लिहिली तुम्ही. दुसरी गोष्ट आहे,
कोणीही व्यक्ती आल्यानंतर त्याला कम्फर्टेबल करणे. अनोळखी व्यक्ती जर का तुमच्याकडे येत आहे आणि तो तुम्हाला हीलिंग मागत आहे. ओके. सो पहिली स्टेप आहे त्याला कम्फर्टेबल करणे. एकदम आल्याबरोबर, "अच्छा आले का तुम्ही बसा आणि चला हीलिंग चालू करू आपण," असं नसते होत. सो त्याला कम्फर्टेबल करणे. त्याला असं वाटलं पाहिजे, की त्याची आणि तुमची पहिली भेट नाही आहे. तुम्ही आणि तो बरेच दिवस झाले एकमेकांना ओळखता. सो तिथे ते कनेक्शन क्रिएट होते. सो खाली 2 एक लाईन सोडून लिहा. हीलिंग म्हणजे इंटेन्शन आणि इंट्युशन. इंटेन्शन आणि इंट्युशन ह्या 2 गोष्टीचं काय आहे? कॉम्बिनेशन आहे. इंटेन्शन आणि इंट्युशन. ठीक आहे? सो काही लोकं मला म्हणतात, की "सर किती वेळ हीलिंग केलं पाहिजे?" तर त्याचं उत्तर लिहून घ्या, किती वेळ हीलिंग केलं पाहिजे. तर हीलिंग करण्याचा असा काही टाईम नाही आहे. मिनिमम 3 मिनिट केलं पाहिजे. मिनिमम 3 मिनिट्स. मॅक्सिमम 10 मिनिटही करू शकता, 15 मिनिटही करू शकता. काही लोकांना अर्धा तासही लागतो. पण हे कसं समजेल तुम्हाला? ते तुम्हाला समजेल जेव्हा तुम्ही हीलिंग करत आहात त्या व्यक्तीला. ठीक आहे? म्हणून मी काय 2 शब्द लिहून दिले. पहिला शब्द लिहिला मी इंटेन्शन म्हणजे हेतू, तुमचा हेतू आणि दुसरा शब्द मी लिहिला इंट्युशन म्हणजे अंतर्ज्ञान. सो तुम्हाला तुमचे प्रश्नाचे उत्तरं ऑटोमॅटिक मिळतील. जेव्हा तुम्ही म्हणता, की "सर आता एक व्यक्ती आली माझ्याकडे, त्याला मला हीलिंग करायची, किती वेळ करू?" जसं तुम्ही ती प्रोसेस सुरू कराल, तसं तुम्हाला समजेल, की तुम्हाला असं वाटेल, की नाही याला अजून गरज आहे. तुम्हाला आपोआप त्या गोष्टी जाणवतील. त्यालाच म्हणतात एनर्जी. समजलं? तर हे उत्तर कोणी देऊ नाही शकत आणि कोणी देत असेल तर ते चुकीचं आहे. कोणी नाही सांगू शकत तुम्हाला. पण मिनिमम टायमिंग किती आहे? 3 मिनिट्स. मॅक्सिमम टाईम किती आहे? 10 मिनिट्स, 15 मिनिट्स करू शकता तुम्ही. दुसरा प्रश्न मला विचारला जातो, की एका दिवसात किती वेळा हीलिंग करू शकतो? तर एका दिवसात मॅक्सिमम 3 वेळा तुम्ही करू शकता. एका दिवसात मॅक्सिमम 3 वेळा. लक्ष देऊन ऐका हां. तुम्ही तेच प्रश्न पुन्हा विचारता म्हणून मी सांगत आहे. एका दिवसात 3 वेळा हीलिंग करू शकता तुम्ही एका व्यक्तीला. जर का तुम्ही नवीन आहात, बिगिनर आहात. तुम्ही सगळे बिगिनरच आहात आता. सो एका दिवसात 3 वेळा. मग किती लोकांना करू शकतो एका दिवसात? तर एका दिवसात 3 लोकांना मॅक्सिमम. जेव्हा तुम्ही एक्सपर्ट व्हाल, कधी व्हाल एक्सपर्ट तुम्ही? 90 दिवसानंतर, म्हणजे 3 महिन्यानंतर. त्यावेळी तुम्ही एका दिवसात 5 लोकांनाही करू शकता, 7 लोकांनाही करू शकता. ओके. मग मी सर आत्ताच 5 लोकांना करू शकतो का? हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल, तर ते डिपेंड करते तुमच्या एनर्जीवर. तुम्हाला जर 3 लोकांना हीलिंग केल्यावर थकवा वाटला किंवा तुम्हाला असं वाटलं, की बस आता नाही करू शकत मी, तर हे तुमचं तुम्हाला माहीत पडेल, की मी करू शकतो की नाही. कारण तुमची एनर्जी किती आहे हे मला थोडी माहीत आहे. राइट? तर ह्या गोष्टी समजा, ह्या प्रॅक्टिकल गोष्टी सांगत आहे मी तुम्हाला एकदम प्रॅक्टिकल आणि ह्या तुम्हाला समजतील जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा. काम कराल म्हणजे हीलिंगचं काम कराल तेव्हा. ठीक आहे? सो एका दिवसात 3 वेळा, एका व्यक्तीला 3 वेळा, मिनिमम टाईम 3 मिनिट आणि मॅक्सिमम टाईम 15 मिनिट किंवा तुम्हाला जे तेव्हा गाईडन्स मिळते तसं. ओके. आपण म्हणतो ना, मला वाटलं. ते वाटलं कुठून येते? ते वाटलं कोण सांगते तुम्हाला? ते वाटलं म्हणजे ते युनिव्हर्स सांगत आहे तुम्हाला. सर मी तुमची ॲड पाहिली आणि मला असं वाटलं, की हाच व्यक्ती बरोबर आहे आणि याच्यासोबत आपण जुळलो पाहिजे. हे कसं काय वाटलं तुम्हाला? कारण ते वाटणं म्हणजे ते युनिव्हर्सचा मेसेज आहे तो. ब्रह्मांडाचा मेसेज आहे तो. जसं आपण म्हणतो ना, सो तो मेसेज आपल्याला येत असतो नेहमी, की मला वाटलंच होतं आज पाऊस येईल. तुला कसं काय वाटलं? कारण ते तो अंतर्मनाचा मेसेज आपण त्याला म्हणतो इंट्युशन. ओके. ठीक आहे, समजलं? सो हीलिंग जे आहे हे मॅक्सिमम 100 पैकी 90% याची डिपेंडन्सी तुमच्या इंट्युशनवर आहे. आता पुढचा प्रश्न काही लोकं विचारतात, की "सर एखाद्याला हीलिंग जर केलं तर मग त्याचे आपल्यावर काही दुष्परिणाम होतील का? किंवा होतात का?" ठीक आहे. मला तर हा प्रश्नच बरोबर वाटत नाही पहिली गोष्ट, पण ठीक आहे. मला एक सांगा, तुम्ही जर का काहीतरी चांगलं काम करत असाल, तर त्याचे काही दुष्परिणाम तर व्हायला नाही पाहिजे मला असं वाटते. माझ्यावर तर नाही झाले आतापर्यंत, असं काही होत नसते. ठीक आहे. पण अचानक तुम्ही हीलिंग चालू केलं आणि तेव्हा काहीतरी झालं आणि तुम्ही त्या गोष्टीला त्या गोष्टीशी जोडणार, तर याच्यात काही करू शकतो का आपण?
तुम्ही जोडून टाकलं, की "अरे हां, मी हीलिंग चालू केलं ना म्हणूनच असं झालं आहे." अरे काय कोणती गोष्ट कुठे जोडली तुम्ही तर त्याला काही करू म्हणजे तुम्ही काहीतरी खाल रात्री आणि रात्री हीलिंग केलं असेल तुम्ही एखाद्याला आणि दुसऱ्या दिवशी तुमचं पोट खराब होईल आणि तुम्ही म्हणाल, की "ते हीलिंग केलं ना म्हणूनच पोट खराब झालं माझं." याचा अर्थ तुमचं सहस्त्रार चक्र डिस्टर्ब आहे. ठीक आहे? अति विचार आणि कुठल्या कुठे विचार आहेत आपले याचा अर्थ. सो असं काही होत नसते. त्यामुळे कारण आपण हीलिंगच्या प्रोसेसमध्ये स्वतःला काय करतो, प्रोटेक्ट करतो आधी. ते शिकवणार आहे मी तुम्हाला, की स्वतःला प्रोटेक्ट कसं करायचं. ठीक आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? टाइप CLR इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. नवीन लोकं स्पेशली, आहे ना? स्नेहाजी, बाकीचे लोकं नवीन जे आहेत, नेत्रा मॅडम. जुन्या लोकांना माहीत आहे बऱ्यापैकी गोष्टी, त्यांच्यासाठी हे रिपिटेशन आहे. ठीक आहे? सो त्याचा काही आपल्यावर परिणाम होत नसतो. पण परिणाम काय होतो मग झाला तर काय होतो परिणाम? परिणाम हा होतो, की कधीतरी आपल्याला लो एनर्जी जाणवते. कधीतरी आपल्याला कंटाळा येतो. कधीतरी आपल्याला असं वाटतं, की आज मी काही केलं नाही, तरीही मी ड्रेन आउट झालो. ड्रेन आउट म्हणजे काय? एनर्जी कमी झाली. तर मग त्यावेळेस काय करायचं स्वतःला चार्ज करण्यासाठी? तर ऑरा क्लीनिंगची प्रोसेस शिकवलेली आहे मी ऑलरेडी लेव्हल 1 मध्ये. ते मी आता पुन्हा सांगणार नाही. त्याच्यावर वेळ वाया घालवणार नाही. सो ती प्रोसेस करायची. ऑरा क्लीनिंगची नंबर 1. नंबर 2 काय करायचं, की आठवड्यातून 2-3 वेळा तरी मिठाने काय करायची, पाण्यात टाकून मीठ अंघोळ करायची 2. नंबर 3 काय करू शकता, की कॉफी जी आहे, कॉफी आपली कॉफी पावडर, त्यांनी थोडीशी ते कॉफी पावडर हातात घेऊन पाणी टाकून त्यांनी तुम्ही मालिश करून त्याने नंतर 5-10 मिनिटांनी अंघोळ करू शकता. तर ह्या काही गोष्टी ज्या आहेत याने काय होईल, तुमचं ऑरा क्लीनिंग होईल आणि तुमची एनर्जी काय राहील, हाय राहील. आणि चौथी आणि शेवटची गोष्ट म्हणजे मंत्र जाप करू शकता तुम्ही कोणताही. आता कोणता स्पेसिफिक केला पाहिजे असं नाही आहे. तुमचं ज्या देवावर श्रद्धा आहे तिथं तुमचं काम होईल. मी जबरदस्ती सांगून काही होणार नाही. तुमची श्रद्धा कुठे आहे तिथं तुम्ही ते करा. माझं हे सांगणं आहे प्रत्येकाला. ठीक आहे. तुमची जिकडे श्रद्धा आहे, ते तुम्ही त्याचं कमीत कमी दिवसात एकदा तरी त्याचं नामस्मरण करा. आता नामस्मरण करताना तुम्ही माळ घेऊन बसले पाहिजे असं काहीच गरजेचं नाही आहे. हे फक्त काय काही गोष्टी लावलेल्या आहेत. त्याच्याही मागे काहीतरी कारणं असतील. त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. मला हे म्हणायचं आहे, की नामजप तुम्ही चालता, बोलता, उठता, बसता प्रत्येक ठिकाणी करू शकता. ठीक आहे. बाकी तुमची इच्छा. ओके. चला आता आपण हीलिंगवर जाऊ. सो हीलिंगची प्रोसेस आता स्टेप बाय स्टेप लिहून घ्या सर्वांनी. स्टेप बाय स्टेप. स्टेप नंबर 1 सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही एखाद्याला हीलिंग करता तेव्हा स्टेप नंबर 1 काय करायची आहे? तर तिथे लिहा स्टेप 1 त्या समोरच्या व्यक्तीला कम्फर्टेबल करणे. समोरच्या व्यक्तीला कम्फर्टेबल करणे. ते कम्फर्टेबल करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तर तो बसला त्याला सांगायचं आहे, की 3 वेळा तुम्ही श्वास घ्या आणि सोडा. 3 ब्रेथ इन एंड आउट. आणि त्याच्या सोबत तुम्ही पण 3 वेळा ब्रेथ घ्या, सोडा. आता तुम्हाला मी म्हटलं 5 वेळा ब्रेथ घ्या, तर मी स्वतःही करत होतो तुमच्यासोबत. याने काय होते, की तुमची आणि माझी मेंटल कंडिशन एका लेव्हलवर आपण आणतो. ओके. सो हे सायकॉलॉजिकली प्रूव्हन आहे, की तुम्ही जेव्हा तुम्ही पण श्वास घ्या, ते पण श्वास घेतील. टेक अ डीप ब्रेथ. त्यांना 3 वेळा श्वास घ्यायला लावायचा. ही झाली स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 त्यांना सांगायचं, की रिलॅक्स बसा, डोळे बंद करा, विश्वास ठेवा संपूर्णपणे आणि जर का मी तुम्हाला त्यांचा जर का शरीरात शारीरिक काही त्रास असेल, तर तुम्ही त्यांची परमिशन घ्या, की मी तुम्हाला इथे टच केला तर चालेल का? डोक्याला हात लावला तर चालेल का? जर ते म्हणतील येस तरच लावा, नाही तर नका लावू. सिंपल. स्टेप नंबर 2. त्यानंतर स्टेप नंबर 3 लिहून घ्या तुमच्या ह्याच्यामध्ये, की तुम्हाला दोन्ही हात त्यांना सांगायचं आहे डोळे बंद करा आणि तुम्हाला दोन्ही हात जोडायचे आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे? रेकीची प्रार्थना करायची आहे. रेकीची प्रार्थना करणे लिहून घ्या. आता तुम्ही म्हणाल, "हे रेकीची प्रार्थना कुठे आहे?" तर तुमच्या नोट्समध्ये लेव्हल 1च्या नोट्समध्ये पेज नंबर 2-3 वर रेकीची प्रार्थना पूर्ण दिलेली आहे. ती संपूर्ण पाठ करायची गरज आहे का? नाही. फक्त एवढी पाठ करा, "मी एक रेकी बालक आहे. माझ्या हृदयातून निघणाऱ्या स्वच्छ धवल प्रकाशामध्ये मी संपूर्णपणे आच्छादित आहे. माझ्या आसपास असणारी प्रत्येक व्यक्ती माझा मान करते, सन्मान करते. आजचा दिवस माझ्या जीवनातील सर्वोत्कृष्ट दिवस आहे. मी ज्याला कोणाला हीलिंग आज देणार आहे, त्याच्यापर्यंत 100% ते हीलिंग पोहोचणार आहे. मी माझे गुरु त्यांचे धन्यवाद देतो.
मी डॉक्टर मिको उसूई यांना धन्यवाद देतो. मी शिव आणि शक्ती एनर्जी यांना धन्यवाद देतो आणि मी रेखीला धन्यवाद देतो. थँक यू, थँक यू, थँक यू. झाली प्रार्थना. ओके. एवढी प्रार्थना करा. त्यानंतर 3 वाक्य तुम्हाला म्हणायचे आहे. लिहून घ्या जर लिहिता येत असतील तर. 3 वाक्य. पहिलं वाक्य आहे मी स्वतःला धन्यवाद देतो. दुसरं वाक्य आहे मी रेकीला धन्यवाद देतो. तिसरं वाक्य आहे मी स्वतःला धन्यवाद देतो. मी स्वतःला धन्यवाद देतो. मी रेकीला धन्यवाद देतो. मी स्वतःला धन्यवाद देतो. हे 3 वाक्य बोलायचे. त्यानंतर काय करायचं? त्यानंतर इमॅजिनरी डोळे बंद करून 4 सिम्बॉल आपले काढायचे. कुठला पहिला सिम्बॉल आहे? पहिला सिम्बॉल आहे डायक्यूम्यू. तर डायक्यूम्यू काढायचा आहे. डायक्यूम्यू, डायक्यूम्यू, डायक्यूम्यू असं 3 वेळा म्हणायचं आहे. ठीक आहे? काढला डायक्यूम्यू. त्यानंतर काढायचा आहे होन्शा जेशोनेन. होन्शा जेशोनेन काढायचा. हवेत बघा मी कसा काढते तसाच. आणि 3 वेळा म्हणायचं होन्शा जेशोनेन, होन्शा जेशोनेन, होन्शा जेशोनेन. त्यानंतर सेहेकी काढायचा. सेहेकी, सेहेकी, सेहेकी. एकदा काढायचा, 3 वेळा म्हणायचं. त्यानंतर चोकुरे काढायचा आहे आणि 3 वेळा म्हणायचं आहे चोकुरे, चोकुरे, चोकुरे. आता इथे काही लोकं प्रश्न विचारतात, "सर आधी सिम्बॉल काढायचा की आधी म्हणायचं?" काहीही करा, जे तुम्हाला करता येईल. तसं तर सिम्बॉल काढता-काढता म्हटलं पाहिजे. पण नाही जमत, तुम्ही सध्या बिगिनर आहात, तर आधी सिम्बॉल काढून घ्या, तुमच्या लक्षात राहत नाही म्हणून. नंतर म्हणा किंवा आधी म्हणा आणि नंतर काढा. 2 पैकी काही केलंच चालते. आता हे 4 सिम्बॉल मी समोर काढले माझ्या. सगळ्यांनी लक्ष द्या माझ्याकडे आता स्क्रीनवर. इमॅजिन करायचं आहे तुम्हाला, की हे सिम्बॉल तुम्ही काय करत आहात, स्वतःमध्ये इंटिग्रेट करत आहात. स्वतःमध्ये काय करत आहात? इंटिग्रेट करत आहात. याचा एक स्पेसिफिक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असला पाहिजे. नसेल पाहिला तर तो व्हिडिओ तुम्हाला ग्रुपवर मिळेल आज. जुन्या सगळ्या ग्रुपवर दिलेला आहे. नवीन ग्रुपवर आज मिळेल. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. 15-20 मिनिटाचा आहे. हे सर्व जे सिम्बॉल आहे हे काय करायचे आहे? स्वतःमध्ये इंटिग्रेट करायचे आहे आणि 3 वाक्य बोलायचे आहे. मी सुरक्षित आहे. मी समृद्ध आहे आणि ही रेकी ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा, शिवशक्ती ऊर्जा माझ्यासाठी सतत काम करत आहे. बस. मी सुरक्षित आहे, मी समृद्ध आहे. रेकी ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा, शिवशक्ती ऊर्जा माझ्यासाठी काम करत आहे. झालं. हे झालं स्वतःचं प्रोटेक्शन. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? टाइप CLR इन द चॅट बॉक्स. इथपर्यंत क्लिअर आहे? एक प्रोसेस क्लिअर केली मी. टाइप CLR इन द चॅट बॉक्स. गुड? क्लिअर? व्हेरी सिंपल. आता पुढची प्रोसेस लिहून घ्या. आता समोरचा व्यक्ती जो तुमच्या समोर बसलेला आहे, त्याच्यावर प्रक्रिया चालू होईल. आता तर ही तर तुम्ही स्वतःवर केली प्रक्रिया. आता तुम्ही त्याच्यावर प्रक्रिया चालू कराल. त्याचे डोळे बंद आहेत. तो बसलेला आहे शांत. आता त्याच्यावर तुम्ही प्रक्रिया कराल. पण तत्पूर्वी आजूबाजूला जेव्हा तुम्ही हे हीलिंग करत आहात, तेव्हा एखादं सायलेंट म्युझिक लावा. काय लावा? एखादं सायलेंट म्युझिक लावा. मेडिटेशन म्युझिक वगैरे. ज्याने काय होईल, की तो थोडा पीसफुल माइंडमध्ये जाईल. कारण की बऱ्याचशा गोष्टी चालू असतात डोक्यामध्ये, काही विचार असतात, काही चालू असते. तर तुम्ही काय करा, एक पीसफुल म्युझिक लावा. मग आता म्युझिक, आता काही लोकं म्हणतील, "सर म्युझिक कुठं मिळेल? कसं मिळेल?" तर YouTubeला जायचं आणि तिथे सर्च करायचं वॉटर मेडिटेशन म्युझिक. सर्च करायचं वॉटर मेडिटेशन म्युझिक. ओके. आता बघा तुम्हाला काहीतरी आवाज येत असेल बॅकग्राऊंडमध्ये. असं एखादं म्युझिक लावायचं आणि ते लावल्यानंतर आपली प्रोसेस चालू करायची. येते आवाज तुम्हाला? सो असे भरपूर म्युझिक आहेत YouTubeला. कोणतंही एक म्युझिक लावायचं किंवा एखादं डाउनलोडच करून ठेवायचं आपल्याकडे परमनंटली. जेव्हाही कोणी हीलिंगला येते किंवा आपण स्वतःची हीलिंग करतो, त्यावेळेस ते म्युझिक लावायचं. ॲड आली तरी काही अडचण नाही. 2-1 सेकंदात ते स्किप होऊन जाते. ठीक आहे? तर ॲड नाही आली पाहिजे याच्यासाठी तुम्ही काय करायचं, डाउनलोड करून ठेवू शकता ते म्युझिक. सिंपल आहे. सो ॲड येणार नाही. ठीक आहे? पुढे जाऊ आता. इथपर्यंत समजलं म्युझिक लावलं. आता तुम्हाला काय करायचं आहे, पुढची स्टेप आहे. तुम्हाला 3 वाक्य बोलायचे आहे. मी स्वतःला धन्यवाद देतो. मी रेखीला, शिवशक्तीला धन्यवाद देतो आणि जो समोरचा व्यक्ती आहे त्याचं नाव घ्यायचं आहे. समजा सुप्रिया मॅडम आहे माझ्यासमोर आता, सुप्रिया शिंदे. तर मी काय म्हणेल, मी सुप्रिया मॅडमला धन्यवाद देतो.
जो कोणी व्यक्ती असेल त्याचं नाव घ्यायचं आहे. मी स्वतःला धन्यवाद देतो. मी रेकीला, शिवशक्तीला धन्यवाद देतो आणि मी सुप्रिया मॅडमला धन्यवाद देतो. इथपर्यंत झालं. त्याच्या पुढची स्टेप जशी तुम्ही स्वतःवर सिम्बॉल काढले, तसे त्या व्यक्तीवर 4 सिम्बॉल काढायचे आहे. पहिला कुठला आहे? डायक्यूम्यू काढला तुम्ही. डायक्यूम्यू काढायचा 3 वेळा म्हणायचं डायक्यूम्यू, डायक्यूम्यू, डायक्यूम्यू. दुसरा सिम्बॉल काढायचा होन्शा जेशुनेन 3 वेळा म्हणायचं होन्शा जेशुनेन, होन्शा जेशुनेन, होन्शा जेशुनेन. तिसरा काढायचा सेहेकी 3 वेळा म्हणायचं सेहेकी, सेहेकी, सेहेकी. चौथा काढायचा चोकुरे 3 वेळा म्हणायचं चोकुरे, चोकुरे, चोकुरे. आणि जसं तुम्ही स्वतःमध्ये ते सिम्बॉल इंटिग्रेट केले, तसं आता त्याच्यामध्ये ते इंटिग्रेट करायचे मनोमन, की हे याच्यामध्ये हे सिम्बॉल इंटिग्रेट होत आहेत. आणि आता दोन्ही हात त्याच्याकडे करायचे आहेत तुम्हाला. दोन्ही हात त्याच्याकडे करायचे आहेत. ते ते त्याच्याकडे तुम्हाला आता ओके. आणि आपल्या हातावर तुम्ही त्याच्याकडे हात करण्याच्या आधी तुम्ही काय करू शकता, आपल्या हातावर चोकोरे हा सिम्बॉल काढू शकता. दोन्ही हातावर या हातावर काढायचा, 3 वेळा टॅप करायचं. टॅप, टॅप, टॅप. या हातावर काढायचं, चोकोरे सिम्बॉल आणि 3 वेळा टॅप करायचं. टॅप, टॅप, टॅप. इथं टाळ्या वाजवतात काही लोकं. इतक्या जोरात करायची गरज नाही. हळू करायचं. टॅप, टॅप, टॅप. ठीक आहे. सो आणि मग दोन्ही हात त्याच्याकडे करायचे आणि आता त्याच्यासाठी अफर्मेशन बोलायचे आहेत तुम्हाला. मग त्याच्यासाठी अफर्मेशन बोलायचं. मग आता इथे लक्ष द्या थोडंसं माझ्याकडे. एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला, तो म्हणतो की मला रिलेशनशिप प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही त्याला असं बोलाल, की त्याचं नाव घेऊन, की ही व्यक्ती जी आहे याचे नातेसंबंध फार चांगले आहेत. त्याचे रिलेशन्स चांगले होत आहेत. तो दररोज त्याच्या नात्यांमध्ये काहीतरी नवीन आनंद, नवीन हॅपीनेस शोधू शकत आहे. त्याच्या आसपास असणारी प्रत्येक व्यक्ती त्याचा मान करत आहे, सन्मान करत आहे, रिस्पेक्ट करत आहे. असं हे शब्द तुम्हाला बोलत राहायचे आहे कंटिन्यू 3, 4, 5 मिनिटं. आणि हे ऑटोमॅटिकली तुम्हाला आठवेल काय बोलायचं आहे. हे तुम्हाला मी 100% सांगतो. इफ यू आर डूइंग युअर हीलिंग विथ 100%, ये आपको याद रखने की ज़रूरत नहीं है. ते आपोआप येईल जेव्हा तुम्ही मनापासून त्या गोष्टी कराल तेव्हा. ठीक आहे. नेत्रा मॅडम म्हणतात काल 3 सिम्बॉल बरोबर आहे. 3 सिम्बॉल सांगितले काल. लेव्हल 3 मध्ये चौथा सिम्बॉल शिकतो आपण. त्याला म्हणतात डायक्यूमिओ. ठीक आहे. तो उद्या शिकवेल मी तुम्हाला. काळजी नका करू. पण हीलिंगच्या वेळेस आपल्याला 4 सिम्बॉल काढायचे असतात. ठीक आहे. हं. सो आता फक्त प्रोसेस समजून घ्या. प्रोसेस इज व्हेरी इम्पोर्टंट. तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या व्यक्तीला पाहून, त्या व्यक्तीकडे बघून तुम्ही डोळे तुमचे उघडे ठेवू शकता. तुम्हाला वाटलं बंद ठेवू शकता. जसं तुम्हाला ठीक वाटेल. आणि त्याच्याकडे पाहून तुम्हाला दोन्ही हात त्याच्याकडे करून काय करायचं आहे, मनोमन त्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत. ओके. इथे मी एक सिंपल गोष्ट सांगतो, याला अजून सोपं करण्यासाठी. मनात बोलायचं आहे, मनात. लाऊडली नाही बोलायचं. तुम्ही जोरात जर बोलले, तर तो व्यक्ती डिस्टर्ब होईल. बरोबर आहे? तुम्हाला मनातल्या मनात बोलायचं आहे. इथे मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. म्हणजे हा माझा अनुभव आहे. जी तुमच्या समोर बसलेली व्यक्ती आहे ना, त्याला तुम्ही तुमच्या बाळासारखं समजा. तर ते आपोआपच निघेल. असा नका विचार करू, की माझ्यासमोर सुप्रिया मॅडम बसलेल्या आहेत. माझ्यासमोर वृंदा मॅडम बसलेल्या आहेत. त्या तर माझ्यापेक्षा फार मोठ्या आहे. हा जर विचार केला तुम्ही, तर म्हणजे तुम्ही अजूनही कुठे आहे? तुमच्या अस्तित्वात आहे. बरोबर आहे? तर तुम्हाला तुमचं अस्तित्व सोडावं लागेल. म्हणजे मग मला सुप्रिया मॅडम आणि वृंदा मॅडम वाटतील का मोठ्या? नाही, मला काय वाटेल, की त्या म्हणजे मला ते असं बघायचं आहे, की दे आर बेबी फॉर मी, राइट? सो आपलं जे बाळ असते त्याला आपण कसं काय देऊ त्याला अफर्मेशन आपण? त्याच्यासाठी आपण काय देवाकडे प्रार्थना करू? समजलं? ह्या लेव्हलवर तुम्हाला त्या गोष्ट करावी लागेल आणि हे एकदम नाही होईल. हे हळू होईल पण. म्हणून मी काय सांगतो सर्वात आधी माहीत आहे, की प्रत्येक व्यक्ती रेकी नाही शिकू शकत किंवा प्रत्येक व्यक्ती रेकी ग्रँडमास्टरही नाही होऊ शकत. कारण याची सुरुवातच अशी आहे, की सुरुवातीलाच तुम्हाला हे काय करते, कमी व्हायला किंवा खाली यायला शिकवते. आणि जनरली काय असते माहीत आहे, या जगामध्ये जेवढी लोकं आहेत, 100 पैकी 98% लोकं अशी आहेत, की वो कुछ भी करेंगे, लेकिन झुकेंगे नहीं. है ना? मैं झुकेगा नहीं साला, ऐसा है उनका काम. कुछ भी हो जाए. आणि शिवशक्ती आणि रेकी आपल्याला पहिली हीलिंग जी आहे, हीलिंगची पहिली स्टेपच हे आहे, की झुका म्हणजे सरेंडर करा. ठीक आहे? ग्रँडमास्टरची जर तुम्ही अटूनमेंट शिकले ना, तर तुमच्या असं लक्षात येईल, की ग्रँडमास्टर जो असतो,
त्याला त्याच्या विद्यार्थ्याचे पाय धरावे लागतात आणि त्याच्या पायावर त्याला सिम्बॉल काढावा लागतो. आता हे तर तोच व्यक्ती करू शकतो ना, जो 0 आहे किंवा जो 0मध्ये जाऊ शकतो. नाहीतर एखादा काय म्हणेल, "सर, मी कसे काय पाय पकडू?" ओके. मग तुम्ही 0 होऊच शकत नाही. म्हणून मी सांगतो, की रेकीचं जर हायर जे स्टेट आहे किंवा हायर जे व्हर्जन आहे ते आहे ग्रँड मास्टर. कारण जेव्हा तुम्ही ग्रँड मास्टर होता ना, तेव्हा तुम्ही 0 होता ऑटोमॅटिकच होऊन जाता. जेव्हा तुम्ही ते अटेन्मेंट करता, जेव्हा त्याची प्रॅक्टिस करता, तुमची इच्छा असो नसो, कारण सगळेजण ग्रँड मास्टर होऊच शकत नाही. काही सिलेक्टेड लोकच होतात ग्रँड मास्टर आणि झाल्यावरही सगळेजण ते प्रॅक्टिसही करत नाहीत. सो कारण की हे प्रत्येक वेळी तुम्हाला हे दाखवेल जमिनीवर ये. काय दाखवेल? जमिनीवर, जमिनीवर. ओके. चला पुढे जाऊ आपण. सो तुम्हाला मनातल्या मनात बोलायचं आहे. काही अफर्मेशन तुम्हाला कोणाला द्यायचे आहेत. त्या व्यक्तीला द्यायचे आहे, जो तुमच्या समोर बसलेला आहे आणि 3 मिनिटापर्यंत तुम्हाला हात असे ठेवायचे आहेत. आता तुम्ही हीलिंग करत आहात, घड्याळ तर नाही आहे तुमच्याकडे. तर एक अंदाजा तुम्हाला समजेल, की 3 मिनिट झाले, 4 मिनिट झाले आणि तुम्हाला हे सुद्धा जाणवेल, की तुमच्या हातामधून काही निघत आहे का? काही ऊर्जा जात आहे का? हे तुम्हाला ऑटोमॅटिकली जाणवेल तिथं, की अजून करायचं आहे, की बस झालं. ओके. सो जेव्हा तुम्हाला असं फीलिंग येईल, की बस आता ठीक आहे. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे लक्ष द्या. त्यावेळेस तुम्हाला त्याला थँक म्हणायचं आहे हात जोडून. थँक असं 3 वेळा त्याला थँक म्हणायचं आहे. रेकीला, शिवशक्तीला थँक म्हणायचं आहे आणि आपल्या समोरून एक हात फिरवायचा आहे असा. कट, कट आणि कट असं 3 वेळा म्हणायचं आहे. ही प्रोसेस करणं फार गरजेचं आहे. तुम्ही हीलिंग जेव्हा करत आहात, त्या प्रोसेसला कट करणे गरजेचं आहे, की झालं माझी प्रोसेस आता मी त्याला कट केलं. बस यालाच म्हणतात हीलिंग. समजलं का? येस, नो इन द चॅट बॉक्स. किती लोकांना परफेक्टली हे समजलं? नवीन लोकांना स्पेशली मी विचारेल. जुन्या लोकांना तर समजलं असेलच अशी मी आशा करतो. विभा मॅडम, बाकीचे लोकं, महादेव सर, कविता मॅडम समजलं असेल तुम्हाला? गुड. सो आता काय करायचं? आता पुढच्या काही गोष्टी लिहून घ्या इम्पोर्टंट. मग आता तुम्ही प्रॅक्टिस कशी सुरू करू सर मी? मला प्रॅक्टिस करायची आहे, की मला हीलिंग जमते का? आणि मी हीलिंग करू शकते का? तर याची मी प्रॅक्टिस कशी चालू कशी करू? आजपासून, उद्यापासून कशी चालू करू? बघा आपल्या घरातले इलेक्ट्रॉनिक उपकरणं जे आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू आहेत, त्याला हीलिंग द्यायला चालू करा. फ्रिज, टीव्ही, मिक्सर जे काही असेल ते. ओके. नंबर 1 की हे व्यवस्थित चालू आहे, पण हे व्यवस्थित चालू राहिलं पाहिजे याच्यासाठी. नंबर 1 झालं. नंबर 2 आपल्या घरात काही झाडं असतील छोटे-मोठे प्लांट, तुळशी असेल, एखादं गुलाबाचं झाड असेल, असे छोटे-मोठे झाडं असतील. त्याची अजून चांगली ग्रोथ व्हावी याच्यासाठी त्याला हीलिंग करा 2, 4, 5, 6 दिवस आणि त्याची आजची कंडिशन बघा आणि 6 दिवसानंतरची कंडिशन बघा काय आहे तर. ह्या 2 गोष्टी तुम्ही करू शकता. तिसरी गोष्ट आपल्या घरी जर का पाळीव प्राणी असेल, कुत्रं असेल, मांजर असेल, अजून काही असेल, पोपट असेल, कासव असेल, त्याला हीलिंग करा. आता याच्यामध्ये काय आहे, की तुम्ही डायरेक्ट माणसावर हीलिंग नाही करत आहे. त्यामुळे तुम्हाला 4-5 दिवसात ते समजेल, की किती काम करतं याच्यासाठी. बरं याच्यापैकी तुमच्या घरात काहीच नाही, अशी काही लोकं असतील, की काहीच नाही. तर तुम्ही काय करा, खिडकीतून तुमच्या काही दिसते का बघा. खिडकीतून रस्त्यावरचे स्ट्रीट डॉग दिसतात. काहीतरी तर दिसत असेल ना आपल्याला रोज. आजूबाजूचे लोकं दिसत असतील. काही तर दिसत असेल. एवढं तर तुम्हाला मी 100% सांगतो, की काहीतरी तुम्हाला दिसते. फक्त तुम्ही त्याला बघत नाही आहात आता. आता उद्यापासून त्याला तुम्ही बघाल, की अरे याला हीलिंगची गरज आहे वाटते. आणि तुम्हाला असं मनात आलं, की याला हीलिंगची गरज आहे, की चालू करा त्याच्यावर प्रॅक्टिस. समोरच्याला सांगायची गरज नाहीये. एक माझी स्टुडंट आहे. आता मी स्टुडंट म्हणणं बंद करतो आजपासून. आता मी म्हणतो साधक. ठीक आहे. सो एक साधक आहे. त्यांनी मला हे सांगितलं होतं, की "सर माझ्या खिडकीतून मला एक रोज कुत्रा दिसतो, जो आमच्या सोसायटीच्या खाली बसलेला असतो आणि मी त्याला रोज बघते. तो मस्त खेळत असतो वगैरे, वगैरे." आणि जेव्हा त्या आमच्या क्लासमध्ये होत्या, तेव्हा त्यांनी सांगितलं, की "सर 2 दिवस झाले तो हालत पण नाही आहे, एकाच ठिकाणी बसलेला आहे." तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्याला खिडकीमधून हीलिंग द्यायला सुरुवात केली. आणि मी बघितलं, की 2 दिवस तो एकाच ठिकाणी होता, हालत नव्हता. त्याला काहीतरी तब्येत वगैरे खराब झाली असेल. पण तिसऱ्या दिवशी तो खायला-प्यायला चालू केलं त्यानी आणि तो फिरायला लागला. ओके. सो असे भरपूर एक्सपिरियन्स आहेत. जे आठवले ते सांगतो मी, पण असे भरपूर एक्सपिरियन्स आहेत मागच्या 2 अडीच 3 वर्षातले. सो तुम्ही हे चालू करा महत्त्वाची गोष्ट म्हणजे. आणि चालू केल्यानंतर दुसरी स्टेप काय आहे तुमची?
की जर का तुम्हाला एखादा एक्सपिरियन्स येतो, तर तो शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, ग्रुपमध्ये आपल्या. नाहीतर आम्हाला कसं माहीत पडेल, की तुम्हाला रिझल्ट आले की नाही आले. सो शेअरिंग हे फार जास्त इम्पोर्टंट आहे. कारण जेव्हा तुम्ही शेअरिंग करता, तेव्हा तुम्ही अधिक जास्त त्या गोष्टीला काय करता, तुमच्याकडे बोलवता. कारण तुम्ही ग्रॅटिट्यूड देता, थँक यू म्हणता. व्हेन यू से थँक यू, यू अट्रॅक्ट मोअर अँड मोअर. ठीक आहे? समजलं जी? क्लिअर आहे? तर कशाला हीलिंग चालू करायचं हे क्लिअर आहे. घरामध्ये गाडी असेल, काही असू द्या, छोट्या-मोठ्या सगळ्या गोष्टीवर हीलिंग तुम्ही करू शकता. ओके. सो त्याला हीलिंग करायला चालू करा. एखादं काम अडकलेलं असेल तुमचं आणि तुम्हाला वाटतं की हे काम झालं पाहिजे, त्याला हीलिंग करायला चालू करा. ओके. सो तुमच्याकडून चालू करा. आता त्याच्या पुढची स्टेप सांगतो मी, अजून महत्त्वाची, की काही लोकं म्हणतील की "सर, याच्यामध्ये तर असं लिहिलेलं आहे की समोरच्याची परमिशन घ्यावी लागते हीलिंग करताना." बरोबर आहे. घ्यावी लागते समोरच्याची परमिशन. पण कधी घ्यावी लागते? जेव्हा आता तुम्ही तुमच्याकडून जर करत आहात, तर तुम्ही अनएक्स्पेक्टेशननी करत आहात ती गोष्ट. समजून घ्या एक्स्पेक्टेशन आणि अनएक्स्पेक्टेशनमध्ये काय फरक आहे. मी रस्त्यावरून जात आहे. माझ्या मागून एक ॲम्ब्युलन्स आली आणि त्या ॲम्ब्युलन्सचा आवाज मला आला आणि ती ॲम्ब्युलन्स पुढे गेली. माझ्या मनात एका क्षणासाठी असा विचार आला, की कोण असेल बाबा याच्यामध्ये? त्याला काय अडचण असेल किंवा आता तो व्यक्ती फार गंभीर परिस्थिती असेल आणि मला असं वाटलं, की याला हीलिंग करून टाकतो मी. मला माहीतही नाही कोण आहे त्याच्यामध्ये आणि मी हीलिंग केलं त्या ॲम्ब्युलन्सला. मी माझ्या काही मनातून काही चांगले सद्भावनेचे काही शब्द बोललो. सो आता इथे मी काय त्याची परमिशन घ्यायला जाऊ का त्या ॲम्ब्युलन्सच्या मागं? काही गरज नाही. पण एक्झाम्पल आता दुसरी केस, की कविता मॅडम आल्या एक दिवस आणि कविता मॅडमनी मला समोरून म्हटलं, की "सर मला असा-असा त्रास आहे. तुम्ही मला हीलिंग देता का?" आता मला इथं त्यांची परमिशन घ्यावी लागते, की "देऊ का तुम्हाला? तुम्ही तयार आहात का?" तर त्यांनी मला परमिशन दिलीच ऑलरेडी. आता एखादं लहान बाळ आहे, जे 5 महिन्याचं, 6 महिन्याचं आहे, ते तुम्हाला परमिशन देऊ शकते का? नाही. पण त्याची आई तुमची मैत्रीण आहे किंवा तुमच्या मुलीचा मुलगा आहे, व्हॉटएव्हर. तर ते तर म्हणेल ना तुम्हाला, की "मम्मी, अगं माझ्या बाळाला हीलिंग दे." सो तिची परमिशन म्हणजे त्याची परमिशन. अंडरस्टँड? सो घरातल्या कुठल्याही व्यक्तीने जर का तुम्हाला सांगितलं, तर त्यांची परमिशन म्हणजेच त्या व्यक्तीची परमिशन. इतकं क्लिअर आहे आता? अजून काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्समध्ये लिहा. मला असं वाटतं मी बऱ्यापैकी प्रश्न कव्हर केले तुमचे. ठीक आहे? कारण ही काही पहिली बॅच नाही आणि मला माहीत आहे जनरली काय प्रश्न असतात. तर ते मी सगळे कव्हर केले. ठीक आहे? अजून जर का काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. पण मी पुन्हा एकदा आठवण देतो समोर जाण्याच्या आधी. हीलिंग म्हणजे इंट्युशन अँड इंटेन्शन. दीज आर द व्हेरी इम्पोर्टंट थिंग. ओके. सो फार महत्त्वाचं आहे हे. आहे ना? मी इथे एक उदाहरण देतो. पहा पटलं तर तुम्हाला ठीक आहे. नाही पटलं तर सोडून द्या. ठीक आहे. आपण रस्त्यावरून जात आहोत समजा आणि एका सिग्नलला जाऊन आपण थांबलो आणि एक छोटीशी गोंडस मुलगी आपल्या जवळ आली. जिचे कपडे फाटके आहेत. 2, 4, 5 दिवसापासून बिचारीने अंघोळ केली नसेल, केस विस्कटलेले आहेत. पण दिसायला सुंदर आहे. छोटीशी आहे. 3, 4, 5 वर्षाची आणि तिने आपल्या गाडीचा काच वाजवला, की "काहीतरी द्या मला." आता इथे आपण काय विचार करतो? आपण लॉजिकली विचार करतो, की आपल्या मनात आलं, की नाही हिला काहीतरी देऊन टाकावं. आपल्या गाडीत काहीतरी आहे, चॉकलेट आहे, बिस्किटचा पुडा आहे, काहीतरी आपण काढून दिलं. ओके, देऊन दिलं आपण. द्यावं वाटलं आपल्याला, दिलं आपण. इथे तुम्ही हा विचार केला का, की ही कोणत्या जातीची आहे? कोणत्या धर्माची आहे? हिचं नाव काय आहे? हिचं सरनेम काय आहे? मग तू पाटील आहे का? मग तू ढमका आहे का? मग तू हे केलं का तुम्ही? का नाही केलं तुम्ही? का नाही केलं तुम्ही? कारण तुम्हाला असं वाटलं, की याच्या सगळ्या गोष्टीपेक्षा महत्त्वाचं आहे, तिच्या पोटात 2 गोष्टी जाणे, तिला हेल्प होणे आणि म्हणून तुमच्याजवळ जे काही होतं तुम्ही ते दिलं तिला. आता ह्याच्यात मी अजून एक दुसरा पार्ट आहे त्याच्यात मी जात नाही हां, की नाही सर ते तर असं असते ते त्याच्यात जात नाही मी. मी माझं म्हणणं फक्त एवढं आहे, की तुम्हाला वाटलं तुम्ही तिला हेल्प केली बस. एवढं सिंपल आहे हीलिंग. समजलं तुम्हाला? की मैं आदमी हूँ और आप भी एक इंसान हो, मैं भी एक इंसान हूँ दॅट्स ऑल. याच्या पलीकडे काहीच नाहीये. याच्या पलीकडे ज्या गोष्टी आहेत त्या कोणी तयार केल्या? त्यानेच तयार केल्या त्या माणसाने. है ना, मैं ढमका, मैं फलाना, मैं वगैरा चालू द्या चांगली गोष्ट आहे. ओके. सो माझ्यासाठी एवढंच आहे, की मैं एक आदमी इंसान हूँ, आप एक इंसान हो. तुम्हाला मदतीची गरज आहे आणि मी ते मदत करू शकतो ईश्वर कृपेने दॅट्स ऑल.
बस. तर एवढं जर का तुम्हाला समजलं किंवा समजू शकले तुम्ही एवढं, तर तुम्हाला सांगतो तुम्ही फार चांगलं काम करू शकाल, पहिली गोष्ट तर. दुसरी गोष्ट आयुष्यात फार सुखी होऊ शकाल तुम्ही, जेवढा तुम्ही विचारही नसेल केला. ओके. आणि ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टीपासून आपोआप त्या दूर चालल्या जातील तुमच्या. ठीक आहे. क्लिअर? जेवणानंतर किती वेळाने जेवल्यानंतर किती वेळाने हीलिंग द्यावे असं काही नाही आहे. देऊ शकता तुम्ही कधीही. हीलिंगचा काही प्रॉब्लेम नाही आहे. जेवल्यानंतर, जेवणाच्या आधी असं काही नाही आहे. ठीक आहे. सुजया नाईक मॅडम स्वतःवर कसं करायचं? तर जशी ही प्रोसेस तुम्ही आता केली, स्वतःसाठी प्रोटेक्शन केलं आणि दुसऱ्यावर सिम्बॉल काढले. तर ते दुसऱ्यावर सिम्बॉल काढायची मग तुम्हाला गरज नाही, कारण तुम्ही स्वतःसाठीच करत आहात. तर स्वतःला प्रोटेक्शन केलं तुम्ही ऑलरेडी. तर फक्त दोन्ही हात तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही स्वतःकडे असे करू शकता किंवा नाही केले तरी चालते. इमॅजिनरी फक्त स्वतःला काही अफर्मेशन द्यायच्या, की मी समृद्ध आहे, मी आत्मविश्वासी आहे, माझं जीवन अधिकाधिक सुंदर होत आहे, मी आनंदी आहे, माझ्या आसपास असलेला प्रत्येक व्यक्ती माझा मान करतो, सन्मान करतो. बस हे असे अफर्मेशन स्वतःला द्यायचे. हे स्वतःवर हिलिंग आणि सगळं झाल्यानंतर मग काय करायचं? कट करायचं. रेकी ऊर्जा, शिवशक्ती ऊर्जा माझ्या शरीरामध्ये अविरतपणे वाहत आहे. या ऊर्जेचा मला संपूर्ण फायदा होत आहे. हे ब्रह्मांड माझ्यासोबत आहे. मी जे विचार करतो त्या गोष्टी माझ्यासोबत होत आहेत. सो असं तुम्हाला बोलायचं आहे. सिंपल. ठीक आहे. ओके. अजून काही प्रश्न असतील कोणाला तर विचारू शकता. ठीक आहे. समजलं हीलिंग? आता हीलिंगचे प्रकार आहेत 5. किती प्रकार आहेत? 5 प्रकार. त्याचे व्हिडिओज तुम्हाला दिलेले आहेत ऑलरेडी. जुन्या बॅचेसमध्ये ते शिकवलेलं आहे ऑलरेडी. तर ते तुम्हाला ते बघून करावं लागेल. मी तुम्हाला बेसिक प्रोसेस क्लिअर करून दिली. ठीक आहे. आता उद्याची गोष्ट ऐकून घ्या, जी महत्त्वाची आहे सर्वात पहिले. उद्या तुमचा क्लास नाही होणार. कारण उद्या तुम्हाला मी 1 दिवस देतोय प्रॅक्टिससाठी, की तुम्ही आज जे शिकले हीलिंग याची प्रॅक्टिस करा. प्रत्येकाने कमीत कमी एकेका गोष्टीवर तरी प्रॅक्टिस करा उद्या. आज आणि उद्या जसा वेळ मिळेल तुम्हाला तसा. परवा याच वेळेला आपला क्लास होईल. 8 वाजताच क्लास चालू होईल परवा आणि तो 8चा क्लास चालेल आपला 10-10:30 वाजेपर्यंत. ओके. सो त्याच्यासाठी तयार राहा परवा. ठीक आहे, की 10-10:30 पर्यंत तुम्ही बसले पाहिजे. तर जे काही आहे तुमचं जेवण वगैरे ते आटपून घ्या आणि 8ला क्लास चालू करू आपण. 10-10:30 वाजेपर्यंत तुम्हाला मी भरपूर गोष्टी शिकवणार आहे. लेव्हल 3चे मी सिम्बॉल शिकवेल तुम्हाला. मनी अट्रॅक्शनचे काही फॉर्म्युले शिकवेल तुम्हाला, जे तुम्ही याच्या आधी शिकले नसाल. ठीक आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी सांगेल. ठीक आहे. चालेल? ओके. आता काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्समध्ये लिहा अजून. एनी मोर क्वेशन्स? जे जुन्या बॅचचे स्टुडंट आहेत, डिसेंबर किंवा जानेवारी बॅचचे जे स्टुडंट आहेत, त्यांना मी एक गोष्ट सांगतो, की रेकॉर्डिंग्स तुमच्याकडे आहेत. त्या रेकॉर्डिंग पुन्हा गो थ्रू करा. आणि त्याच्या पुढची एक गोष्ट सांगतो, की किती लोकं इथे आहेत, की ज्यांना ॲज अ प्रोफेशन म्हणून हीलिंग चालू करण्याची इच्छा आहे? टाइप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना ॲज अ प्रोफेशन हीलिंग चालू करावं असं वाटते, की मला ॲज अ प्रोफेशन चालू करायचं आहे आणि मला 2, 4, 5 लोकांना तर तुम्ही तर फास्ट चालू करा पटापट. ज्यांनी मी टाइप केलं ना, तुम्ही आसपासच्या गोष्टींवर पहिले हीलिंग चालू करा लगेच. तुमच्या प्रॅक्टिसेस संपवा, हीलिंग चालू करा आणि तुम्ही WhatsAppला टाकायला सुरुवात करा, की रेकी हीलिंग दिल्या जाईल. आणि कशासाठी दिली जाते रेकी हीलिंग तुम्हाला माहीत आहे? मानसिक, भावनिक, शारीरिक आणि भौतिक या सर्व गोष्टींवर कुठेही काही अडचण असेल, मानसिक, शारीरिक, भौतिक, अजून कोणतं सांगितलं मी? स्पिरिच्युअल म्हणजेच आध्यात्मिक. ओके. ह्या गोष्टीमध्ये कुठेही अडचण असेल, म्हणजे एखाद्याला जॉबची अडचण आहे, एखाद्याला बिझनेसची अडचण आहे, एखाद्याला काही कॉन्सन्ट्रेशनची अडचण आहे, एखाद्याला काही मानसिक त्रास आहे, एखाद्याला काही शारीरिक त्रास आहे. त्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही हीलिंग करू शकता. परमिशन न घेता हीलिंग द्यायचं असेल तर देऊ शकता तुम्ही, काही अडचण नाही. चार्जेस कसे घ्यायचे? व्हेरी गुड. सो चार्जेस कसे घ्यायचे? मिनिमम तुम्ही 300 पासून आता सुरू करू शकता. ₹300 पर सेशन असं तुम्ही सुरुवात करू शकता. पर सेशन म्हणजे 15 मिनिटाचं सेशन, 20 मिनिटाचं सेशन तुम्ही ऑनलाईन देऊ शकता Zoomवर. ₹300 पासून तुम्ही सुरुवात करू शकता. हळू जशी तुमची प्रॅक्टिस वाढत जाते, जसं तुम्हाला 1 महिना होईल, 2 महिने होईल, आपोआप तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि मग 300 वरून तुम्ही 500 वर जाऊ. कारण हे कॉन्फिडन्स कसा वाढतो हे सांगतो मी तुम्हाला.
जेव्हा आपण एखाद्याला हिलिंग देतो आणि तो म्हणतो, की "नाही मॅडम, सर मला फरक पडला." तेव्हा कॉन्फिडन्स वाढतो, की हां, काम करत आहे माझी गोष्ट. तर मग तुम्ही 300 वर 500 जाऊ शकता. मग हळू तुम्ही वाढत जाऊ शकता. ठीक आहे. सो सुरुवात तुम्ही 300 पासून करू शकता आणि मी सर्वांना स्ट्रिक्टली सांगतो, जेव्हाही तुम्ही हीलिंग करता, काहीतरी घ्या, नाहीतर त्याची व्हॅल्यू राहत नाही. हे पक्क लक्षात ठेवा तुम्ही. काहीतरी घ्या, त्याच्याशिवाय त्याची व्हॅल्यू नाही राहत. ओके. आणि तुम्हाला अजूनही जर का त्याला मास्टर पद्धतीनं शिकायचं असेल, की चार्जेस काय घेतले पाहिजे, स्वतःची ॲडव्हर्टाइजमेंट कशी केली पाहिजे, कसं मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ शकते ॲज अ हीलर म्हणून, मी रेकीचा कोर्स शिकवू शकते का पुढे जाऊन, शिवशक्ती ग्रँडमास्टर मी होऊ शकते का, हे जर तुम्हाला याच्याबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल, तर 15 फेब्रुवारीपासून ग्रँड मास्टरचा कोर्स चालू होणार आहे. तो लाईव्ह कोर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्ही असं जसं आता मला भेटत आहात, असं तुम्ही भेटणार आणि तो जवळ-जवळ 2 ते 2.5 महिने चालेल. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 सर्टिफिकेशन मिळतील, जे की ISO सर्टिफाईड आहेत. ISO सर्टिफाईड म्हणजे तुम्ही ॲज अ लाईफ कोच आणि ॲज अ ग्रँड मास्टर म्हणून काम करू शकता इतर लोकांसाठी. लाईफ कोच कोण असतो माहिती आहे ना तुम्हाला? जो आयुष्य जगायला शिकवतो, जो तुम्हाला डिप्रेशनमधून, अँक्झायटीमधून थकलेले असाल तुम्ही, तुम्ही आता तुम्हाला असं वाटत असेल की काही होऊ शकत अशा लोकांना मार्ग दाखवणारा व्यक्ती म्हणजे लाईफ कोच. सो लाईफ कोच आणि ग्रँड मास्टरचं सर्टिफिकेट आम्ही तुम्हाला देतो, विच इज व्हॅलिड ISO सर्टिफाईड. आतापर्यंत 100पेक्षा जास्त आम्ही ग्रँड मास्टर क्रिएट केले. त्याच्यापैकी 20पेक्षा जास्त लोकं असे आहेत की जे त्यांचं काम व्यवस्थित करत आहेत, अर्निंग करत आहेत, सगळं काही त्यांचं चालू आहे. क्रिस्टल हीलर बनवले आम्ही. खूप सारे असे वेगवेगळे लोकं चांगलं-चांगलं काम करत आहेत. सो तो कोर्स 15 पासून चालू होणार आहे. जर तुम्हाला मास्टर लेव्हलला जायचं असेल तर. नाही तर जे शिकत आहात त्यालाही कंटिन्यू करा. आय डोंट माइंड. ठीक आहे जी. ओके. पूजा मॅडमचा प्रश्न आहे, "सर मला बुक आणि ब्रेसलेट मिळेल ना का?" सो त्याचं उत्तर तुमच्या प्रश्नातच आहे. ज्यांनी दुसऱ्या दिवशी पेमेंट केलं होतं, त्यांनाच बुक आणि ब्रेसलेट मिळणार आहे. तुमचं पेमेंट जर त्या दिवशी आलेलं असेल, तर 100% मिळेल. नाही आलेलं असेल, तर नाही मिळणार. सिंपल. ते मला माहीत नाही आता तुमचं कधी आलेलं आहे. ते चेक करेल टीम आणि ते तुम्हाला देतील आणि त्याच्यासाठी तुम्हाला नंबर दिलेला आहे मी ऑलरेडी काल. हं. ओके. प्रॅक्टिसची रेकॉर्डिंग मिळणार आहे का? हो, मिळणार आहे. ठीक आहे. बिलकुल मिळणार आहे. चार्जेस कसे घ्यायचे याचं उत्तर दिलं मी. परमिशन घ्यायची गरज नाही याचं उत्तर दिलं मी. अजून काही प्रश्न आहेत तर चॅट बॉक्समध्ये लिहा पटकन. हो, पूजा मॅडम मिळून जाईल मग काळजी नका करू. हां. माझी शिवशक्ती एनर्जी इम्बॅलन्स आहे. तुम्हाला कसं माहीत की इम्बॅलन्स आहे म्हणून? म्हणजे कशावरून बोलत तुम्ही हे? बोलू आपण. कुठे आहे तुम्ही अनघा? वेअर यू आर? कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे? दिसत नाहीये मला. हां. कशावरून तुम्हाला असं वाटते? तुम्ही लेवल 1 शिकवल्यानंतर 2-3 दिवस प्रॅक्टिस केली होती. हं. मस्क्युलाइन एनर्जी आणि फेमिनाईन एनर्जी. मतलब पूर्ण शुअर नाहीये, पण ऑब्झर्व केलं त्यानुसार. काय ऑब्झर्व्ह केलं तेच विचारत आहे तुम्हाला मी. आता एक्झॅक्टली मला ते शब्दात मांडता येत नाहीत. म्हणजे इमोशनल लेव्हलवरती आणि वर्कच्या याच्यामध्ये असं. हं. तर मला असं वाटते तुम्हाला पाहून. इमोशनल बॅलन्स आणि प्रॅक्टिकल एनर्जी मॅच नाही होत माझी. हं, हं, हं. तर ह्या ज्या आणि प्रॅक्टिसेस काही ना तुम्हाला काही दुखणं पण चालू आहे. म्हणजे थायरॉइड आहेच आहे. हं. परत विकनेस वगैरे सारखं थोडंफार काही केलं की होतच राहते. म्हणजे आधी अशी नव्हती मी. काही दिवस झालं डिप्रेशन फेस करते जवळपास 2-3 वर्ष झालं. त्याच्यामुळं मला असं वाटलं. हां, ठीक आहे. बरोबर आहे. तुम्हाला जे वाटलं ते तसं असू शकते. पण आता याच्यासाठी तुम्हाला सिंपल प्रॅक्टिसेस काय आहेत, जे आता तुम्हाला प्रॅक्टिसेस दिलेल्या आहे लेव्हल 1, 2, 3 च्या त्या आधी करा. त्या तुम्हाला खूप जास्त हेल्प करतील. त्यानंतर मग आता जेव्हा आपले गुरुवारचे क्लास चालू असतात, त्या क्लासेसला तुम्ही बसत जा प्रत्येक गुरुवारी. त्याच्यामध्ये काही हं. ॲडिशनल गोष्टी मी शेअर करत राहणार आहे. ठीक आहे? ओव्हर थिंकिंग आणि डिप्रेशनचं थोडं जास्तच त्रास होतोय. कारण हं, की थोडी मेडिकल ट्रीटमेंट पण चालू आहे. त्याच्यामुळे जास्तच टॉर्चर झालंय. हं. ओके. तर मग आता ते कसं होईल सॉल्व्ह? हां, प्रॅक्टिसनीच ऑफकोर्स. एक्झॅक्टली. त्याच्यासाठी तुम्हाला काही काम करणार तेव्हा ते सॉल्व्ह होईल ना, बरोबर आहे? हो, हो, हो. आणि तुम्ही जो प्रॉब्लेम सांगितला तो काही फार मोठा नाही आहे. तो 5 ते 6 दिवसात सॉल्व्ह होऊ शकतो. एवढं सिंपल आहे ते.
हजारो नाही तर लोकांचं काल आतापर्यंत झालेलं आहे. म्हटल्यासारखं कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. काय पहिला हरकत तर नाही. तोच बसा. प्रॉब्लेम. कॉन्सन्ट्रेशन नाही होत तरी बसा. दुसरे विचार येतात, येऊ द्या. त्या विचारांना थांबवू हम्म नका. हम्म. बसा. तुम्ही लावा तुमचं मेडिटेशन, बसून राहा. तेवढं फिनिश करा. एखादा विचार असा हवी होतो की मला ऍक्च्युली माहितीये का, जवळपास 5 ते 6 महिने झालं मला रात्रभर झोपच नसते. हं. मग तो तर विचार झोपेसाठी कसा कंट्रोल, तेही होत नाही. म्हणजे कुठलाही सब्जेक्ट हवी होतो पटकन. हावी होत नाही. चुकीचं वाक्य बोलत आहे तुम्ही. करतो. तुम्ही हा. हावी होऊ देता. हा, समजलं ते तुम्हाला? बरोबरच आहे. तुम्ही जर का ऑर्डर दिली त्याला, की चल निघ इथून, आई डोंट वांट यू, सो वो नहीं आएगा. आप उसको सहला रहे हो. अच्छा आला का तू? ये. अरे हो गड्या. वाह, वाह, वाह! असं करता तुम्ही. नाही, समजलं? ते मला कळतंय सगळं, फक्त हां. वळत नाही. म्हणजे कसं करायचं ते नाही जमत आहे. तेच मी ना, मग खूप तेच इग्नोर सांगत आहे ना करते, मी. नामस्मरण करते. हं. पण तरी ते जमत नाहीये. म्हणजे खूप त्रास होतोय माझा, मलाच आता त्रास होतोय आणि यांना, हं. मिस्टरांना पण मग त्याचा त्रास होत राहतो. हं. तर मग 2 दिवस तुम्ही शनिवार, रविवार पुण्यामध्ये या. ओके? हा हा, मी प्रयत्न करतेच आहे. हां. तर ते सगळ्यात हो. सोपं उत्तर आहे त्याचं. ठीक खरंच ठीक. सांगतो मी, ते सर्वात सोपं उत्तर आहे. नाही खरंच. तुम्ही 2 नाही. दिवस या फक्त, तर तुम्हाला हम्म. समजेल की काय होते 2 दिवसात. कारण काय ठीक. आहे माहिती आहे का? ठीक जाऊ द्या, आता मी इथं काही सांगत नाही. तुम्ही 2 दिवस या. ठीक ठीक ठीक, आहे? काय हरकत नाही, मी करते प्रयत्न. येस. नाही तोपर्यंत, जोपर्यंत तुम्ही येऊ शकत नाही, तोपर्यंत जे मेडिटेशन हा. दिलेले आहेत, ते तुम्ही कंटिन्यू करा. ठीक आहे? ठीक. हो हो. बघा थँक्यू. माझं तर एकच हेतू आहे. माझं इंटेन्शन एकच आहे, की बाबा जे लोकं येत आहेत ऑब्व्हियसली दे गेट आउट ऑफ देयर प्रॉब्लम्स. ओके, यही मेरा इंटेंशन है, की लोक जे येतात काहीतरी दुःखाने येतात, काहीतरी अडचणीत येतात, है ना, रोते हुए आते हैं और हसते हुए वो जाना चाहिए, है ना, यहाँ से, या क्लासमधून, हेच मला असं वाटते. आणि शुभांगी मॅडम आपल्यासोबत आहेत, त्यांना आपण 2 मिनिटं अनम्यूट करू. कुठे आहे? हां. तर तुमचा 2 दिवसाचा एक्सपिरियन्स जरा शॉर्टकटमध्ये यांना सांगा. मी याच्यासाठी नाही, हे बघा मी आधीच सांगतो, तुम्ही माझ्या क्लासला या म्हणून हा एक्सपिरियन्स शेअर करा त्यांना म्हणत नाही आहे. मला ॲक्चुअली त्यांच्यामध्ये बदल दिसला म्हणून मी त्यांना म्हणत आहे, की तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा. तुम्हाला ते 2 दिवसात काय वाटलं या सर्वांना जरा सांगा. मला नका सांगू, यांना सांगा. कारण मला तर माहीत आहे काय झालं. शुभांगी मॅडमला आपण हे करू रिक्वेस्ट. येस. माईकचं बटन दाबा तिकडे तुमच्या ह्याच्यावर. हां, दिसते? नंतर आपण प्रश्न घेऊ हां, कीर्ती 2 मिनिटं. होत हां, झालं. बोला. तुमचा एक्सपिरियन्स काय नमस्कार. होता 2 दिवसाचा यांना सांगा? अ, माझं नाव शुभांगी शिंदे. ॲक्चुअली मी सरांचा या सॅटर्डे संडेला जो 7 आणि 8 तारखेला ऑफलाईन कोर्स झाला होता, तो जॉइन केला होता. तर जेव्हा आपण ऑनलाईन करतो, ऑफलाईनमध्ये जो एनर्जी लेव्हल आपल्याला मिळतो किंवा तिथं जे पॉझिटिव्ह वातावरण आपल्याला जे मिळतं, ते माझ्या मते ऑनलाईनपेक्षा कितीतरी पटीने चांगलं आहे. आणि खूप छान एक्सपिरियन्स होता आणि मला खरंच हेल्प झाली त्या 2 दिवसात जो ऑफलाईन कोर्स मी केला त्याची. हं. तर सरांना त्याबद्दल धन्यवाद आणि त्यांची टीम पण खूप चांगली आहे, खूप हेल्पफुल आहेत. सर तर डाउन टू अर्थ आहेतच, म्हणजे त्याबद्दल काही प्रश्नच नाहीये. आणि आम्ही 6 लोकं होते तिथे. एका मॅडमला पॅरालिसिसचा त्रास होत होता, तर त्यांच्या पायाला त्यांनी जे ट्रीटमेंट दिली, म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला इतका चेंज जाणवला, इतका चेंज जाणवला, की आम्ही सांगू शकत नाही. त्यांना स्वतःला तर जाणवलंच, पण समोरच्या व्यक्तीला पण बघून जाणवलं, की त्यांच्यामध्ये खूप फरक पडलाय असं. हं. माझ्यामध्ये तर झालंच, पण मग दुसऱ्यांचं पण मी सांगू शकते. व्हेरी नाईस. थँक यू फॉर शेअरिंग. पहिला दिवस मला आठवतो, पहिल्या दिवशी जेव्हा शुभांगी मॅडम घरी जात होत्या, म्हणजे दिवस संपला पहिला, तर त्यांनी मला विचारलं, की "सर मी उद्या येऊ का?" कारण त्यांनी आत्ताच ॲडमिशन घेतली होती आणि त्यांना बऱ्याचशा गोष्टी क्लिअर नव्हत्या, की सिम्बॉल माहीत नव्हते त्यांना आणि मलाही माहीत नव्हतं, की त्यांनी आता ॲडमिशन घेतली. मला वाटलं ते जुने स्टुडंट आहेत. सो त्या म्हणे, "सर मी उद्या येऊ का?" मला त्यांचा उद्या येऊ का याच्यातलं अर्थ समजला, की यांना काय म्हणायचं आहे. त्यांना असं वाटलं, की आज तो सब कुछ मेरे ऊपर से गया है, मैं कल आऊँ की नहीं आऊँ?
की घरीच थांबू. मी म्हटलं, "उद्या या तुम्ही नक्की, कारण उद्या ब्रेथवर्क आहे. ते सगळ्यात पॉवरफुल गोष्ट आहे," म्हटलं दुसऱ्या दिवशीची. मग ते म्हणे, "ठीक आहे सर, येते." आता त्या घरी गेल्या आणि त्या दुसऱ्या दिवशी जेव्हा आल्या, सर्वात जास्त त्यांची एनर्जी, "हाय, हाय, हॅलो, गुड मॉर्निंग" वगैरे असं त्यांनी एंट्री केली, राइट? सो मला तेव्हा समजलं, की चलो स्टार्ट हो गई चीज़ें. सो असं हे पॉवर असते त्याची, बाकी काही नाही. ठीक आहे. त्यामुळे जर का तुम्हाला समजते, बघा, तुम्हाला समजते, की तुमची सिच्युएशन सध्या काय आहे. ओके. तुमची सिच्युएशन काय आहे हे तुम्हाला समजते, की तुम्हाला माहित आहे, की यार ये घर से नहीं होगा मेरे से. मेरे को जाना ही पडेगा. सो मग जाना ही पडेगा. मग थोडीशी टाईम काढा स्वतःसाठी. एक व्यक्ती होतं, त्या व्यक्तीचं नाव तर मी सांगत नाही आता. त्यांनी मला सांगितलं, की "सर असा-असा प्रॉब्लेम आहे." मी म्हटलं, "फक्त तुम्ही या." म्हणे, "सर माझं असं-असं अडचण आहे." म्हटलं, "काही असू दे, तुम्ही या फक्त बस." तर ते फार इम्पोर्टंट आहे. ओके. सो एकदा तुम्ही जर का शक्य असेल तर. कारण आता कसं आहे, काही वेळा खरंच अडचणी असतात. आय टोटली अंडरस्टँड, की खरंच अडचणी असतात. पण तुम्ही ते अफर्मेशन करा, की मला हे जायचं आहे, एक्सपिरियन्स करायचा आहे. तर आपोआप तशा गोष्टी घडून येतील. है ना, सुंदर एक वाक्य आहे, की "जिस चीज़ को तुम दिल से चाहते हो, पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है." ओके. सो दॅट्स व्हेरी इम्पोर्टंट. कीर्ती बोला. बोला पटकन. तर येस. प्रश्न नाहीये. मला एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे माझा. येस, अ, येस. आपला क्लास चालू असतानाच या मागच्या 7-8 दिवसांपूर्वी माझ्या सासऱ्यांची बायपास सर्जरी झाली. ते 70 हं. प्लस आहेत. तर त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं होतं ऑपरेशन करण्याच्या अगोदर, की यांना कमीत कमी 5 ते 6 दिवस तरी आयसीयूमध्ये आपल्याला ठेवायला लागेल नंतर सर्जरी झाल्यानंतर. हं. पण मग मी त्यांना सकाळ संध्याकाळ इकडनं हीलिंग देत होते व्हिडिओ कॉलद्वारे. आणि त्यांच्यावर आपले ते 4 सिंबल आणि तुम्ही सांगितलेला हार्ट जो सिंबल होता तो, असं दिवसातून 2 वेळेला दिली त्यांना मीनिंग. तर सर त्यांना अक्षरशः 5 दिवस आयसीयूमध्ये तर सोडा, 5व्या दिवशी डिस्चार्ज दिला डॉक्टरांनी. व्हेरी नाईस. तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप थँक यू म्हणायचंय सर मला, थँक यू. थँक यू. थँक की यू टू खूप रेकी. मोठ्या ह्याच्यातून लवकर रिकव्हर झाले आणि त्यांचं एज 70 प्लस आहे, पण खूप लवकर रिकव्हर झाले ते. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. थँक यू. थँक यू. थँक्स टू रेकी. थँक्स टू तुम्हाला खूप खूप थँक यू सर. येस, येस. तुमच्यामुळे मी थँक यू. ते करू शकले. थँक यू. थँक यू. थँक यू सो मच. थँक यू. व्हेरी नाईस एक्सपिरियन्स कीर्ती. थँक यू फॉर शेअरिंग. ओके. थँक यू. महादेवजी बोला. महादेव सर. नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. आवाज येतोय? येस, येस. थोडा कमी आहे, पण ठीक आहे. हा. सर आपण ते काल नोट्स वगैरे दिलेत का याच्या ग्रुपमध्ये? हं. मी पुस्तक जे तुमच्याकडे घेतलं सुट्टी रेटची, हां, हां. त्याच्यामध्ये थोडं डिफरन्स वगैरे असा आहे का? तर म्हणजे मला ती पीडीएफची फाईल म्हणजे प्रिंट करायला. हो, पुस्तक अशा लोकांसाठी लिहिलेलं आहे मी, ज्यांना रेकीची जास्त माहिती नाही आणि त्यांना माहिती करून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी पुस्तक आहे. ओके. जे लेव्हल 1 मध्ये वगैरे आहेत. आणि नोट्स जे आहेत त्याच्यामध्ये इन डेप्थ जे प्रोसेसेस करायचे आहेत, ते प्रोसेसेस लिहिलेले आहेत. त्यामुळे नोट्स आणि पुस्तक ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे. पुस्तक थँक्यू. कुणासाठी आहे, की एखादा व्यक्ती ज्याला रेकी माहीत नाही त्याला ते पुस्तक द्या. तर हे पुस्तक वाचल्याबरोबर त्याला रेकी काय आहे हे समजून जाईल. म्हणून मी सांगतो ना, की हे तुम्ही ॲज अ गिफ्ट म्हणूनही देऊ शकता लोकांना. दिस इज द बेस्ट गिफ्ट, की किसी की ज़िंदगी को बदल सकती है ये चीज़ शायद. है ना? थँक यू. तसं विभा. मागवायचं ह्याच्यामध्ये मागायला लॉटमध्येच मागावं लागतील ना आपल्याला कोणाला तरी घ्यायचं. नाही, नाही, नाही. तुम्ही एक-एकही मागू शकता असं काही नाही. कार्य वगैरे असतं ना, हां, बर्थडे वगैरे असतो, आपल्या हां. अशी मनापासून इच्छा आहे की त्यांना गिफ्ट द्यायची. पण ते हं. पैशाऐवजी आपण अशी पुस्तकं जर गिफ्ट दिली ना, तर एक्झॅक्टली, त्याच्यामध्ये एक्झॅक्टली. काहीतरी वेगळं चैतन्य येईल ना हं. त्यासाठी. ह्या गोष्टी अशा आहेत, हे बघा, हे माझं पुस्तकाबद्दल नाही बोलत आहे मी, पण ह्या गोष्टी अशा आहेत, सर्वांनी लक्षात घ्या. ह्या गोष्टी अशा आहेत, की ह्या जर घरात जरी आहेत ना, तरी याची एनर्जी काम करत आहे आपल्यासाठी. कॅन यू अंडरस्टँड धिस? त्याचं. है ना? सो इसका एनर्जी हमारे लिए काम कर रहा है ऑटोमॅटिक. हे जे क्रिस्टल्स वगैरे काही लोकं मला विचारतात, की "सर क्रिस्टलनं खरंच फरक पडतो का?" माझं म्हणणं काय आहे, की ते गोष्ट जरी आहे ना आपल्याजवळ, तर त्याची एनर्जी आपल्यासोबत आहे. म्हणून तुम्ही ते कुठून घेता हे फार इम्पोर्टंट आहे.
की बरोबर तुम्ही कोणाकडून घेता. आता तुम्ही Amazon ऑनलाईन जर ऑर्डर करत असेल, तर तुम्हाला माहीत आहे का ते व्यक्ती कोण आहे? त्याची एनर्जी काय आहे? तर त्याच्यापेक्षा माझं म्हणणं आहे नका घेऊ बाबा. तुम्ही ₹200-400 चा विचार करत असाल किंवा परिस्थिती असेल तशी, तर नका घेऊ. दॅट इज व्हेरी सिंपल. कुछ गलत लाने से अच्छा है कि मत लाओ. किती सिंपल आहे. आणि करना ही है तो सही करो. कारण ज्या व्यक्तीकडून तुम्ही घेता, त्याची एनर्जी तुम्हाला याच्यामध्ये असते आणि ती एनर्जी तुमच्या सोबत राहते. सो व्हाय तुम्ही अशा चुकीच्या गोष्टी का करता? सिंपल. विभा मॅडमशी बोलू आपण. थँक यू जी महादेवजी. येस. बोला. विभा मॅडम, सगळ्यात पहिले कॉंग्रॅच्युलेशन्स की विभा मॅडम हे आपल्या ग्रँड मास्टर कोर्समध्ये आलेले आहेत आणि सर्वात पहिली ॲडमिशन त्यांनी केली होती. सो त्या ग्रँड मास्टर होणार आहेत आपल्यासोबत 15 तारखेपासून पुढे. व्हेरी नाईस. आणि त्यांनी त्यांची स्टोरी मला शेअर केली सकाळच्या क्लासमध्ये. त्यांनी सांगितलं की सर माझी इच्छा फार होती, पण माझी थोडी फायनान्शियल अडचण होती. पण त्यांचे जे अहो आहेत, त्यांनी त्यांना पूर्ण सपोर्ट केला, की तुझी इच्छा आहे तर तू कर. आणि मला फार आनंद झाला, की व्हेरी गुड, की तुम्ही एक प्रवास करण्यासाठी एक 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 स्टेप घेतली. थँक यू सो मच. ओके बोला. थँक्यू. तुम्हाला पण धन्यवाद. सर, मला विचारायचंय, मी हिलिंग चालू केली आहे, पण ती हं, कशी आपल्या जवळच्या माणसांवरच केली आहे. हं, अ, आता मी ह्यांच्या पायाला ना थोडंसं, इथे सगळ्यांना अनुभव म्हणून सांगते. थोडंसं पायाला असं दुखत होतं त्यांच्या, बरेच दिवस तो प्रॉब्लेम चालू होता त्यांचा. अँकल मध्ये असतं, चालताना उठताना ते शिर थोडी हे होत होती. हं, ह्यांनी माझ्याकडनं रेकी घेतली 2 दिवस, आणि मला सकाळीच ते म्हणाले की त्या 2 दिवसाच्या रेकीमुळे त्यांना, म्हणजे आता नाहीच आहे. आता मला सांगतात की सकाळी म्हणाल की अरे बऱ्यापैकी बरं वाटतंय, पण आता मला म्हणाले की आता नाहीच आहे म्हणून. व्हेरी नाईस. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे मला असं काय जाणवत नाही की आपण तुम्ही म्हणालात स्वतःवर विश्वास ठेवायचा, माझ्यावर विश्वास ठेवा आणि करत राहा. मी तसंच करतीये. आता तुम्ही जे म्हणताय की चार्जेस, सॉरी, मी तर असं आहे ना की अ, माझी नणंद आहे. तर मी जे माझं आपलं सर्टिफिकेट तुम्ही दिलेलं, तर ते असं हं, व्हॉट्सअपवर टाकलेलं, ते काही जणांनी पाहिलं. हं, मग माझ्या माझ्या नणंदेचा मला फोन आला होता, आणि मी कोमल मॅडमकडे हे अजित दादा, आपले वैभव दादांना बोलले सगळं. हं. अ, ती 2.5-2 वर्ष एका आजारातनं, आजार पण नाही म्हणता येणार, कारण निदानच नाही काय लागत आहे, सफर होतीये. आणि सगळे हॉस्पिटल झाले, आयुर्वेदिक, ॲलोपॅथी, आणि आज काय काय सगळं झालं, पण तिला ते आहे ते आहे. तर तिने जेव्हा मला फोन केला हे बघून, तर ती अक्षरशः सुरुवातीला व्यवस्थित बोलली आणि नंतर अक्षरशः रडायला लागली. म्हणजे तिला आवरलं नाही. तर हं. ती म्हणते की वहिनी प्लीज मला बरं कर. तर ते असं एवढं हे झालं ना तिच्याकडनं आणि माझ्याकडनं, म्हणजे मला खरोखर वाटतं की तिने बरं व्हायलाच हवंय, व्हायलाच हवंय. हं. तर मी तिच्यावर हिलिंग चालू केली आहे. व्हेरी गुड. पण असं झालंय की तुम्ही चार्जेस म्हणताय, पण ते नाही, मला, नाही. चार्जेस घरच्या लोकांकडून घ्यायची गरज नाही आहे. मी तेच क्लॅरिफाय करतो, की ज्यांचे तुमचे रेग्युलर संबंध आहेत, मित्र आहे, भावजई, नणंद, दीर हे जे लोकं आहेत त्यांच्याकडून चार्जेस नाही घेतले तुम्ही तरी चालेल. कारण की त्यांच्याकडून तुम्ही काहीतरी घेतच असता. काहीतरी ते तुम्हाला हेल्प करत असतात. मी चार्जेस म्हणत आहे बाहेरच्या लोकांसाठी. जे की कधीतरी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये हा, येतात किंवा असं त्यांच्याशी आपलं फार हे त्यांच्याकडून काहीतरी किंवा मग सिंपल काय म्हणायचं त्यांना म्हणायचं की तुम्ही काहीतरी डोनेट करून द्या माझ्या नावाने. ₹100, 50 व्हॉटएव्हर तुम्ही डोनेट हा, करून द्या कुठेतरी. सो जेणेकरून आपलं जे कार्मिक कनेक्शन आहे ते क्लिअर होईल. समजलं का तुम्हाला? म्हणजे मी तुम्हाला काहीतरी दिलं, हा, त्याच्या हा, बदल्यात तुम्ही बरोबर. मला काहीतरी दिलं, माझं कार्मिक कनेक्शन क्लिअर झालं. मी हा 3 दिवसाचा क्लास का हा, घेतोय? कारण मला असं वाटलं की माझं कार्मिक कनेक्शन कुठेतरी अजून मला फुलफिल करायचं आहे. त्याच्यासाठी मी ॲडिशनल क्लास का घेतो एवढे? कारण की मला असं वाटतं की माझ्याकडून काही राहिलं नाही पाहिजे द्यायचं. समजलं? त्यासाठी मी ते करतो. म्हणजे सेल्फिश आहे मी त्या बाबतीत. ओके, आय एम व्हेरी सेल्फिश की मैं नहीं चाहता कि मेरे पे आपका कर्जा रहे. ओके, माझं कर्ज असलं चालते कोणावर, पण कोणाचं कर्ज नसलं पाहिजे. सो त्यामुळे तुम्ही त्यांना असं म्हणू शकता की तुम्ही डोनेशन करा. सिंपल. ठीक आहे? हा. आणि अजून एकच गोष्ट, एक बोलू का? येस, येस, येस. तर हा, आता आमच्या सोसायटीमध्ये एक
60+ आहेत, त्या बऱ्याच वर्ष झाल्या की त्या विदाऊट कशाच्या पण सहाऱ्याशिवाय चालू नाही शकत, काठी किंवा टेबल असं काहीतरी. हम्म. आणि त्यांची पण अवस्था अशीच आहे की त्या खरं तर आतून खूप, म्हणजे त्यांना तर नकोच, बाद झालंय, आयुष्य बाद झालंय असं प्रार्थना करतात देवाकडे. जेव्हा मी तुमचा क्लास जॉईन केला तेव्हा मला पहिलं आलं की मी ना त्या आईंना ना बरं व्हायला हवं माझ्याकडनं, असं आलं हम्म. होतं. हम्म. आता इतके दिवस झाले मी कोणाला काही बोलले नव्हते आणि त्यांनी मला काल फोन केला, विभा तुम्हाला बरेच दिवस भेटली नाहीत. अगदी 1-2 दिवसच, सॉरी, घर सोडून आम्ही एकत्र राहतो एका सोसायटीत. हम्म. विभा तुम्हाला भेटली नाहीत अजून बरेच दिवस झाले. तर आज हम्म. मी म्हटलं ठीक आहे, थोडी बिझी आहे. मी शक्यतो ना सर आता हेच करत असते, याच्यामध्येच बिझी असते की त्याच्यावर व्हिडिओ ऐका, जी काही माहिती असेल ती घ्या, तुमचे व्हिडिओज बघा, त्याच्यावरच मनन चिंतन चालू असतं. त्यामुळे मी सध्या जरा वेगळी झाली आहे थोडंसं आपोआपच. हम्म. हम्म. तर मी आज हम्म. त्यांच्याकडे सकाळी वेळ काढून गेले आणि मी त्यांना काय म्हटलं नाही की मी तुम्हाला करीन वगैरे असं काय. पण बोलता बोलता तो विषय परत त्याच्यावरच निघाला आणि मी म्हटलं की मी रेकी शिकून झालंय माझं, शिकते आहे आणि शिकून झालंय, दोन्ही चालू आहे. तर तो म्हणाला मला रेकी माहिती आहे, तू मला दे, स्वतःहूनच व्हेरी म्हणाल्या. गुड, व्हेरी नाईस. हम्म. तर चालू करा तुम्ही तर त्यांच्यासाठी. हा, चालू करेन. आणि खरंच मला, तर प्लीज मला तुमचा आशीर्वाद द्या, मला एकदम बेस्ट बेस्ट रेकी हिलर आणि बेस्ट रेकी ग्रँड मास्टर व्हायचं आहे. बस. हम्म. थँक्यू. ओके, सो एक गोष्ट मी सर्वांसाठी सांगतो. फार छान गोष्ट मला म्हणजे यांचे ऐकता ऐकता आली लक्षात. तुम्ही पाहिलं आता यांचं एक्सप्रेशन पाहिलं, यांची बोलण्याची पद्धत पाहिली तुम्ही. ओके, ही क्वालिटी असते एका रेकी ग्रँड मास्टरची. समजलं तुम्हाला? इफ यू आर दॅट चाइल्ड हू वांट टू हेल्प एव्हरीबडी विदाउट एक्सपेक्टेशन, तुम्ही जे म्हणता ना, की हा प्रॉब्लेम आहे सर, पैसा नाही आहे सर, वगैरे आहे सर, रिलेशन असं आहे, हेल्थ खराब आहे, हे सगळं चाललं जाईल आपोआप. वेन यू बिकम दैट चाइल्ड. अभी क्या है, आप, मैं सिर्फ ये सोच रहा हूँ, मैं म्हणजे आपण सर्व, हाँ, मैं सर्वांबद्दल बोलतो. अभी हम सिर्फ ये सोच रहे, मैं, मेरा, मेरे को, मुझे, यही सोच रहे हम. जब हम ये सोचेंगे तू, तेरा, सबका, हमारा, तेव्हा ऑटोमॅटिकली इट इज गॉन. बघितलं क्वालिटी, ग्रँड मास्टरची क्वालिटी बघितली तुम्ही? सो असेच लोक पाहिजे मला ग्रँड मास्टरमध्ये. त्यामुळे मनी डझंट मॅटर, आप कितना फीस देने को तयार हो, दॅट डझंट मॅटर. ग्रँड मास्टरची चेकिंग होते आधी, की तुम्ही ग्रँड मास्टर होऊ शकता का खरंच. आणि तुम्ही बघा इथं बसलेले प्रत्येक व्यक्ती, कारण की आपण जॉईन केलं होतं तेव्हा 40-42 लोक होते. आता बरोबर तेवढाच आकडा आहे, एखाद दोन लोक गेले असतील समजा. पण इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती ऐकायला, मला तुम्हाला हे सांगतो मी, की या क्लासमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती तेवढाच प्युअर सोल आहे. तेवढीच तुमची क्वालिटी आहे, तेवढंच तुमच्यामध्ये ते तुमचं सर्व काही आहे. फक्त काय आहे माहिती आहे का, कुठेतरी भटकलो आहे आपण आपल्या रस्त्यावरून. पण मी तुम्हाला एवढी शुअरिटी देतो, की तुम्ही जर या मार्गात असले ना, तुम्ही त्या रस्त्यावर येऊन जाणार परत. 200% विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावर, तुम्ही येऊन जाणार. कारण की मी नाही बोलत आहे, हे कोणीतरी बोलून घेत आहे माझ्याकडून. ठीक आहे. सो विश्वास त्या प्रोसेसवर ठेवा, तुम्ही तुमच्या मार्गात परत येणार आहात. आणि हे ज्या ह्या चिल्लर गोष्टी आहेत हो, तुम्हाला सांगतो मी. एक वाक्य मी लिहिलं काल रात्री, कि आपको मांगने से या मेरे मांगने से आप मुझे कितना दोगे, मेरे मांगने से आप मुझे कितना दोगे, लेकिन जब वो देगा तर त्याची काही सीमा नाही आहे. तुम्हाला मागून मागून तुम्ही मला किती देणार आहे, 5,000, 10,000, 15,000, 50,000, 1,00,000. लेकिन अगर आशीर्वाद दिला तुम्ही, तर तो किती देईल मला, त्याची काही लिमिट नाही आहे. है ना. तुमच्या माझ्यापेक्षा ते खूप वरची गोष्ट आहे ते. सो अनलिमिटेड देईल तो. काय म्हणता तुम्ही, अनलिमिटेड. आणि हा माझा एक्सपिरियन्स आहे मागच्या 3 वर्षातला. एक आजपर्यंत मी कधी पाहिलं नाही की मेरे बैंक अकाउंट में कितना पैसा है आणि पुढच्या महिन्यात किती EMI लागणार आहे, आणि मला ऑफिसचं रेंट द्यायचं कसं आहे, सॅलरी कशी द्यायची माझ्या एम्प्लॉयची. हां, ॲज अ बिझनेसमॅन थोडंसं वाटते मला, पण
जास्त लक्ष नाही देत मी तिच्याकडे. क्योंकि मैं भरोसे पे ज़िंदगी जीता हूँ. किसके? ऊपर वाले के. विश्वासाने जीवन जेव्हा जगायला सुरू करतो आपण. सो इफ आय वॉन्ट टू बाय, मला दिवाळीच्या वेळेस वाटलं की एक कोर्स मला घ्यायचा आहे, त्याची किंमत 1.5 लाख, पावणे 2 लाख रुपये काहीतरी होती. आय पेड. त्या दिवशी महादेव सरांनी खूप सुंदर एक्सपिरियन्स शेअर केला. तो मी तुम्हाला सर्वांना सांगतो. ते म्हणे, "सर तुमचा क्यूआर कोड दिसला. मला माहीतच नव्हतं की माझ्या अकाउंटमध्ये पैसे आहेत की नाही." मी तो डायरेक्ट स्कॅन केला आणि ते पैसे पेड झाले म्हणे. तो याला म्हणतात विश्वासाने जीवन जगणे, की कल आएगा की नहीं, वो रुकेगा की नहीं. अरे तुम भरोसा तो रखो, सब होगा बराबर. पण इथंच घाबरतो माणूस. कधी? जेव्हा तो मॅच्युअर्ड होतो. त्याला वाटतं की अरे कल का? कोई तो है आपके पीछे. हे जेव्हा तुम्ही म्हणता, स्वामी समर्थांचं एक खूप सुंदर वाक्य आहे, की "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." ते वाक्य खूप काही शिकवते आपल्याला, की घाबरू नका. समबडी इज देअर हू इज कोणीतरी आहे जो तुम्हाला पाहत आहे. तुम्हाला, मला, है ना? सो त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे. आय होप आजचं हीलिंगचं सेशन समजलं असेल सर्वांना. उद्या आहे तुम्हाला सुट्टी. सो उद्या मस्त आराम करा. प्रॅक्टिस करा जे काही आज शिकले ते. परवा आपण 2 ते 2.5 तास सोबत असणार आहे आणि परवाचा क्लास तुमचा या आठवड्यातला शेवटचा क्लास असेल. सो तो क्लास मिस करू नका. 2 ते 2.5 तास आपण लेव्हल 3 चे सिम्बॉल शिकू. 2 ते 2.5 तास आपण पुन्हा हीलिंगच्या काही टेक्निक शिकू. 2 ते 2.5 तास आपण मनी अट्रॅक्शनच्या काही प्रोसेस शिकू. माझा एकच इंटेंशन है याच्यामागं, कि यू बिकम अ बेटर ह्यूमन बीइंग. अगर आप एक अच्छे इंसान बन गए, तो बाकी सब चीज़ें अपने आप हो जाएंगी. ठीक है? थैंक यू सो मच. हैव अ ग्रेट टाइम. बाय बाय. टेक केयर. गॉड ब्लेस यू. धन्यवाद. थैंक यू सो मच.